तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण तुमचा पहिला चॅप्टर सुरू केला होता, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेला भाग जो डिलीट झालेला आहे, इंट्रोडक्शन हा भाग डिलीट म्हणजे बोर्डाने सिलेबसमधनं काढून टाकलेला आहे. त्याच्यानंतर नेचर ऑफ केमिस्ट्री हा सुद्धा पॉईंट सिलेबसमधनं काढून टाकला आहे. त्याच्यानंतर मॅटर हा सुद्धा पॉईंट काढून टाकलेला आहे. त्याच्यानंतर प्युअर सबस्टन्सेस व्हर्सेस मिक्सचर हा सुद्धा पॉईंट काढून टाकला आहे. तरी मी तुम्हाला ते पॉईंट्स का घेतलेत, कारण ह्या चॅप्टरमधले किंवा केमिस्ट्रीमधलं हे जे बेसिक आहे ते ह्या इंट्रोडक्शनमध्ये वगैरे आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीपासून ते पॉईंट घेतले जे बोर्डाने सिलेबसमधनं कमी केलेले आहेत. याच्यात आपण मॅटरचं हे पाहिलं होतं पहा. मॅटर हा 2 क्लासमध्ये डिवाईड होतो, प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर्स. हा पॉईंट आपण गेल्या पिरियडमध्ये घेतला आहे. त्याच्यानंतर प्युअर सबस्टन्सचं परत क्लासिफिकेशन आहे एलिमेंट्स आणि कंपाऊंड्समध्ये. तर आजच्या पिरियडमध्ये आपण एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स, त्याच्यानंतर एलिमेंट्सचे परत 3 पार्ट्स जे आहेत, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स, आणि मिक्सचरचे होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस याबद्दल आज माहिती घेणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, प्युअर सबस्टन्सेस आर फर्दर डिवायडेड इंटू एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. हा आपण याच्यामध्ये आपण टेबलमध्ये पाहिलेलं आहे. तर एलिमेंट्सची डेफिनेशन काय असेल पहा. एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्सेस विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. एलिमेंट्स हे तुम्हाला किती आहेत माहिती आहे. नवीन तुमच्या पिरियॉडिक टेबलमध्ये, पिरियॉडिक टेबल जर तुम्ही पाहिलात आपल्या पुस्तकाच्या एकदम शेवटच्या पेजवर, पेज नंबर 271वर हा पिरियॉडिक टेबल तुम्हाला दिलेला आहे. ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये 118 शेवटचा जो 118 एलिमेंट आहे त्यांचे सिम्बॉल्स आणि नावासहित तुम्हाला ह्या पिरियॉडिक टेबलमध्ये दिलेला आहे. तर ह्या पिरियॉडिक टेबलचे आपण 3 भाग म्हणतो. ते 3 भागापैकी फर्स्ट सेकंड ग्रुप जो आहे तो एस ब्लॉक आहे. तिसऱ्या ग्रुपपासून 12व्या ग्रुपपर्यंत ज्याला म्हणतो आपण डी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो, आणि 13व्या ग्रुपपासून 18व्या ग्रुपपर्यंत याला पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. आणि ह्या डी ब्लॉक एलिमेंट्सपासून लॅन्थॅनम सिरीजपासून सुरू होणारी जी सिरीज आहे त्याला आपण लॅन्थॅनॉइड सिरीज म्हणतो, आणि ॲक्टिनियम या एलिमेंटपासून सुरू होणारी ॲक्टिनॉइड सिरीज. ह्या 2 सिरीजपासून जो ब्लॉक बनतो तो आपण म्हणतो एफ ब्लॉक एलिमेंट्स. तर हा बॉटमला प्लेस केलेला आहे पिरियॉडिक टेबलच्या. तर हा असा आपला पिरियॉडिक टेबल आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला दिलेले टोटल 118 एलिमेंट्स. आणि ह्या एलिमेंट्सबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत, जे की पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांचं सिस्टमॅटिकली 4 ग्रुप्समध्ये डिवायडेशन केलेलं आहे. तर एलिमेंट्स म्हणजे असे प्युअर सबस्टन्सेस आहेत ज्यांना आपण त्यांच्यापेक्षा सिंपल पदार्थांमध्ये त्यांचं आपण कोणत्याही केमिकल चेंजने त्यांच्यापेक्षा सिंपल पदार्थांमध्ये आपण रूपांतर करू शकत नाही, कारण तेच एवढे सिंपल प्युअर सबस्टन्स असतात की त्यापेक्षा सिंपल सबस्टन्समध्ये आपण त्याचं रूपांतर कोणत्याही ऑर्डिनरी केमिकल चेंजने किंवा केमिकल रिॲक्शनने त्यांच्यापेक्षा सिंपल पदार्थांमध्ये आपण त्यांचं रूपांतर करू शकत नाही, कारण हे एलिमेंट्स हेच का आहेत, खूप सिंपल सबस्टन्सेस आहेत जे की प्युअर सबस्टन्सचा एक भाग आहेत. म्हणून आपण डेफिनेशन करताना काय म्हणलं, एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्सेस विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. एलिमेंट्स दे आर फर्दर क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स, मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स. मेटल्सला आपण मराठीतनं म्हणतो धातू, नॉन मेटल्सला म्हणतो अधातू, आणि मेटॅलॉइड्सला म्हणतो धातू सदृश्य मूलद्रव्ये. आता हे सगळे एलिमेंट्सला आपण मराठीतनं काय म्हणतो, मूलद्रव्ये. मूलद्रव्ये म्हणजेच एक प्युअर सबस्टन्सेस आहेत ज्यांना आपण त्यांच्यापेक्षा साध्या पदार्थांमध्ये कोणत्याही केमिकल बदल करून त्यांच्यामध्ये आपण त्यांचं साध्या पदार्थांमध्ये रूपांतर करू शकत नाही. त्यांना म्हणतो आपण अशा प्युअर सबस्टन्सला काय म्हणायचं, एलिमेंट, ज्याला मराठीतनं आपण म्हणतो मूलद्रव्ये. आता या ठिकाणी आपल्याला आत्ताच तुम्हाला पिरियॉडिक टेबल दाखवलेलं आहे बघा. या तुमच्या पुस्तकाच्या एकदम शेवटी पिरियॉडिक टेबल दिलेला आहे. त्या पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला जे काही माहिती असणारे 118 एलिमेंट्स आहेत, त्यांचे सिम्बॉल्स, त्यांचे ॲटॉमिक नंबर्स, त्यांचा ग्रुप कोणता आहे, असं सिस्टमॅटिकली क्लासिफिकेशन आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये केलेलं आहे. आता नंतर पाहूत आपण एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन जे केलेलं आहे 3 भागांमध्ये, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स. तर हे यांच्या आपल्याला कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. मेटल्सच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज काय असतात,
नॉन मेटल्सच्या काय असतात आणि मेटलॉइड्सच्या काय असतात. सुरुवातीला पाहूत आपण मेटल्स. मेटल्स हॅव अ लश्चर. लश्चर मीन्स त्यांना एक प्रकारची चकाकी असते, ज्याला म्हणतो आपण शायनी ॲपिअरन्स. म्हणजे ते कसे दिसतात, मेटल्सला एक प्रकारचं लश्चर असतं. लश्चर म्हणजे काय, त्यांच्यावर एक प्रकारची शायनिंग असते. प्युअर जर मेटल असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे गोल्ड आहे, सिल्वर आहे, तर हे मेटल्स कसे असतात, त्यांच्यावर एक प्रकारची शायनिंग असते, म्हणजेच लश्चर असते, त्याला म्हणतो आपण शायनी ॲपिअरन्स. दुसरे त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक त्यांचं, दे कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट म्हणजे उष्णता, इलेक्ट्रिसिटी म्हणजे ज्याला आपण मराठीतनं काय म्हणतो, विद्युत. हीट आणि इलेक्ट्रिसिटीचं ते कंडक्शन करतात. कंडक्शन करणे म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे. अशा प्रकारे हीट आणि इलेक्ट्रिसिटी ते कंडक्ट करू शकतात. कोण, मेटल्स. तिसरी प्रॉपर्टी त्यांची, दे कॅन बी ड्रॉन इन टू वायर्स. म्हणजे तुम्हाला माहीत असेल, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिकल वायर माहिती आहे. इलेक्ट्रिकल वायरच्या वरून जे कवर असते त्याला आपण म्हणतो इन्सुलेटिंग कव्हरिंग म्हणतो. ज्याला आपण हात लावलं तर आपल्याला शॉक लागत नाही, पण त्याच्यामध्ये जी असते ती असती वायर, बारीक वायर असते. तर अशा मेटल्सला आपण बारीक तारांमध्ये आपण त्यांचं रूपांतर करू शकतो. ही जी प्रॉपर्टी आहे मेटल्सची त्याला म्हणतो आपण डक्टिलिटी. म्हणजेच मेटल्स कसे आहेत, डक्टाईल आहेत. लक्षात. त्याच्यानंतर चौथी प्रॉपर्टी त्यांची, कॅन बी हॅमर्ड इन टू थिन शीट्स. त्याच्यावर जर आपण मेटल्सवर जर आपण हॅमर्ड केलं, म्हणजे हॅमरिंग करणे म्हणजे काय, त्याच्यावर वार करणे जोरजोरात, तर अशा प्रकारे हॅमर करून त्याला आपण थिन शीटमध्ये, शीट म्हणजे काय, पत्रा, पातळ पत्र्यांमध्ये आपण त्यांचं रूपांतर करू शकतो. ही जी प्रॉपर्टी आहे मेटल्सची त्याला म्हणतात मॅलिएबल प्रॉपर्टी मेटल्सची. याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेले आहेत पहा, गोल्ड आहे, सिल्वर आहे, कॉपर आहे, आयर्न आहे, मर्क्युरी. मर्क्युरी हा मेटलच आहे, परंतु तो कोणत्या फॉर्ममध्ये असतो, लिक्विड फॉर्ममध्ये असतो. मेटल्स दे आर, मर्क्युरी इज अ लिक्विड मेटल ॲट अ रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला मर्क्युरी हा कोणत्या फॉर्ममध्ये आढळतो आपल्याला, लिक्विड फॉर्ममध्ये. बाकीचे जे मेटल्स आहेत, गोल्ड असेल, सिल्वर असेल, कॉपर असेल, आयर्न असेल. गोल्ड म्हणजे सोने, चांदी, तांबे, आणि कॉपर, आयर्नला काय म्हणतो आपण, लोखंड. हे जे एलिमेंट्स मेटल्स आहेत हे सॉलिड फॉर्ममध्ये असतात, परंतु मर्क्युरी हा मेटल आहे, परंतु तो कोणत्या फॉर्ममध्ये असतो, लिक्विड फॉर्ममध्ये असतो रूम टेम्परेचरला. तर हे मेटल्सबद्दल माहिती झाली. फर्स्ट प्रॉपर्टी, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. याला आपण कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज म्हणू. दे हॅव अ लश्चर, दे कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी, दे कॅन बी ड्रॉन इन टू वायर्स, अँड दे कॅन बी हॅमर्ड इन टू थिन शीट्स. त्यांच्यावर आपण हॅमरिंग करून त्यांना आपण थिन शीट्समध्ये त्यांचं रूपांतर करू शकतो. त्याच्यानंतर एक नॉन मेटल्स म्हणजे काय, अधातू ज्यांना म्हणतो आपण. दे हॅव नो लश्चर. त्यांना कशी काय असते, चकाकी नसते. फक्त त्याला एक्सेप्शन म्हणजे काय, अपवाद कोणकोणते नॉन मेटल्स आहेत, डायमंड आणि आयोडीन. डायमंड म्हणजे माहिती आहे तुम्हाला, डायमंड म्हणजे काय, हिरा. आणि आयोडीन म्हणजे जो पी ब्लॉकमध्ये 17व्या ग्रुपमधला हा एलिमेंट आहे, ज्याला आपण हॅलोजन फॅमिलीमधला मेंबर म्हणतो, आयोडीन. ह्या दोन नॉन मेटल्सला जर सोडलं तर बाकीचे सगळे नॉन मेटल्सला लश्चर नसते, म्हणजे त्यांच्यावर शायनिंग नसते, फक्त डायमंड आणि आयोडीनला सोडून. त्याच्यानंतर दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ते कंडक्ट इलेक्ट्रिसिटी करू शकतात, पण कोणा एवढी चांगली करू शकत नाहीत कंडक्ट, मेटल्स एवढी. म्हणून त्यांना म्हणले कंडक्शन करतात हीट आणि इलेक्ट्रिसिटीचं, पण ते कसे आहेत, प्युअर कंडक्टर्स. एक्सेप्शन आहे याच्यात ग्राफाईट. ग्राफाईट हा नॉन मेटल जो आहे, ग्राफाईट हा नॉन मेटल म्हणण्यापेक्षा आपण कॉपरचा काय म्हणू, त्याला ॲलोट्रॉप म्हणू. लक्षात. कार्बनचा हा ॲलोट्रॉप आहे, लक्षात, जो की त्याला सोडून बाकीचे जे सगळे नॉन मेटल्स आहेत ते कसे असतात, प्युअर कंडक्टर्स. मात्र ग्राफाईट काय करू शकतो, इलेक्ट्रिसिटी आणि हीट कंडक्ट करू शकतो चांगल्या प्रकारे. त्याच्यानंतर तिसरी कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे, कॅन नॉट बी हॅमर्ड इन टू शीट्स ऑर नॉट ड्रॉन इन टू वायर्स. आपण त्यांच्यापासून असं बारीक त्यांचं रूपांतर बारीक तारांमध्ये किंवा त्यांच्यावर हॅमरिंग करून त्यांचं रूपांतर आपण शीट्समध्ये करू शकत नाही, बिकॉज दे आर ब्रिटल. कसे असतात ते, ठिसूळ असतात. लक्षात. लवकर ते काय होतात, तुटून जातात, फुटून जातात. त्याला आपण ब्रिटल त्यांचं कॅरेक्टरिस्टिक म्हणतो, बिकॉज दे आर ब्रिटल इन नेचर. देअरफॉर दे कॅन नॉट बी हॅमर्ड ऑर इन टू शीट्स ऑर नॉट ड्रॉन इन टू वायर्स. याच्यात एक्झाम्पल दिले पहा, आयोडीन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन आहे, एक्सेट्रा. लक्षात. हे सगळे नॉन मेटल्स आहेत. आता इथं ग्राफाईट जे घेतले ते कार्बन जे आपण घेतलं आहे त्याचा एक ॲलोट्रॉप आहे. ॲलोट्रॉप म्हणजे काय, अपरूपे ज्याला म्हणतो आपण. आता पुढे तो पॉईंट येणार आहे, आपण ते त्यामध्ये घेऊयात नंतर. थर्ड आहे मेटलॉइड्स.
Some elements have properties intermediate between metals and non-metals. They are called metalloids or semi-metals. आता हे जे मेटलॉइड्स आहेत हे अशी काही एलिमेंट्स आहेत जे दोघांचे प्रॉपर्टीज दाखवतात, म्हणजे मेटल्स आणि नॉन मेटल्स. म्हणजे मेटलॉइड्समध्ये काही प्रॉपर्टी मेटल्सच्या असतात, काही प्रॉपर्टीज नॉन मेटल्सच्या असतात. त्यांना म्हणतो आपण मेटलॉइड्स किंवा सेमी मेटल्स. फॉर एक्झाम्पल आहे इन्क्लूड अर्सेनिक, सिलिकॉन अँड जर्मॅनियम. हे सगळे पी ब्लॉक एलिमेंट आहेत जे की मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या मध्ये प्रेझेंट आहेत. अर्सेनिक, सिलिकॉन आणि जर्मॅनियम. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला प्युअर सबस्टन्सचा दुसरा पार्ट जो आहे ज्याला म्हणतो आपण कंपाऊंड्स. त्या कंपाऊंड्समध्ये डेफिनेशन बघा चुकीची दिलेली आहे, इथं नॉट दिले. एलिमेंट्सला आपण त्याच्यापेक्षा साध्या पदार्थांमध्ये रूपांतरित करू शकत नाही, पण कंपाऊंड्सला मात्र. कंपाऊंड्स हा असा प्युअर सबस्टन्स आहे विच कॅन बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्सेस. अशी डेफिनेशन पाहिजे. इथं नॉट आलेलं आहे तर ते नॉट जर तुमच्या पुस्तकात असेल तर त्याला कट करून टाका. म्हणजे डेफिनेशन कशी येईल बघा. कंपाऊंड्स आर द प्युअर सबस्टन्सेस विच कॅन बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. कंपाऊंड्स म्हणजे असे प्युअर सबस्टन्सेस आहेत ज्यांचं ब्रेकडाऊन करून, ज्याला आपण ज्यांच्यामधले बॉन्ड ब्रेक करून आपण त्यांना सिंपल पदार्थांमध्ये रूपांतरित करू शकतो केमिकल चेंजने. आलं लक्षात. म्हणजेच इन अ कंपाऊंड 2 or 3 एलिमेंट्स आर कंबाईंड इन अ फिक्स्ड प्रोपोर्शन. म्हणजेच कंपाऊंड्समध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त एलिमेंट्सचं कॉम्बिनेशन असते आणि ते कंबाईन होत असताना एका फिक्स्ड प्रोपोर्शनमध्ये कंबाईन होतात. फॉर एक्झाम्पल जर समजा आपण कॉपर सल्फेट जर घेतलं, समजा कॉपर सल्फेट ज्याचा फॉर्म्युला आहे CuSO4. हा एलिमेंट नाही, याला आपण काय म्हणणार, कंपाऊंड आहे हा. याच्यामध्ये हा 3 एलिमेंट्सपासून बनलेला आहे, कॉपर, सल्फर आणि ऑक्सिजन. ह्या 3 एलिमेंट्सचं कॉम्बिनेशन होऊन हा कॉपर सल्फेट तयार झाला आहे. तर याच्यामध्ये सोपं जर उदाहरण घ्यायचं आपल्याला तर माहिती आहे H2O. H2O इज नॉट अ एलिमेंट, इट इज कॉल्ड अ कंपाऊंड बिकॉज इट इज फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ 2 एलिमेंट्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन. आपल्याला माहिती आहे 2 ॲटम्स हायड्रोजनचे हा एका ॲटम ऑक्सिजनसोबत कंबाईन झालेला आहे. तर आपल्याला माहिती आहे एका हायड्रोजनचा ॲटॉमिक वेट किती असते, 1 असते. तर 2 हायड्रोजनचं किती होईल, 2. आणि एका ऑक्सिजनचा ॲटॉमिक वेट असते 16. इथे एकच ॲटम आहे त्याच्यामुळं काय येईल 2:16. ह्या फिक्स प्रोपोर्शनमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन झालेले असतात. याच्यापेक्षा सिम्पल जर रेशो आपण घेतला तर दोघालाही 2ने भाग जाते. म्हणजे बे 8 16 म्हणजे 1:8 प्रोपोर्शनमध्ये एक हायड्रोजन हा 8 ऑक्सिजनसोबत 8 भाग ऑक्सिजनसोबत काय होतो, कंबाईन होतो वॉटरमध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो 2:16 हा रेशो झाला. त्याला सिम्पल रेशोमध्ये कन्वर्ट करायचं 1:8. म्हणजे एक हायड्रोजन 8 ऑक्सिजनसोबत कंबाईन होतो, 8 भाग ऑक्सिजनसोबत. तर 2 हायड्रोजन किती भाग ऑक्सिजनसोबत कंबाईन होतील, 16 भाग. ते असे ह्यांचं फिक्स प्रोपोर्शन असते कंपाऊंडमध्ये. आणि समजा ह्या वॉटरला आपण ब्रेकडाऊन केलं, जर आपल्याला याचं स्ट्रक्चर पाहायचं असेल तर हा हायड्रोजन हा किती ऑक्सिजनसोबत कंबाईन झालेला आहे, 2 ऑक्सिजनसोबत. एक ऑक्सिजन हा 2 हायड्रोजनसोबत कंबाईन झालेला आहे वॉटरमध्ये, H2O. एक हायड्रोजन नाही, एक ऑक्सिजनचा ॲटम हा 2 हायड्रोजनसोबत कंबाईन झालेला आहे, बरोबर आहे. आता हा एक हायड्रोजन हा एक बॉन्ड तयार करतो, तर त्याच्या बाजूला एकच बॉन्ड आहे, त्याची व्हॅलेन्सी 1 आहे. हायड्रोजन हा एकच बॉन्ड तयार करतो. ऑक्सिजनच्या बाजूला किती बॉन्ड आहेत, 2 बॉन्ड आहेत. समजा आपण हे दोन्ही बॉन्ड जर ब्रेक केले अच्छा, तर याच्यापासून 2 हायड्रोजनचे ॲटम मिळतील आपल्याला आणि एक ऑक्सिजनचा ॲटम. म्हणजे हा जो आहे याला आपण कंपाऊंड म्हणणार H2Oला. आणि त्याला जर आपण ब्रेकडाऊन केलं तर त्याच्या सिम्पल पदार्थांमध्ये रूपांतर करताना आपल्याला मिळतील 2 हायड्रोजनचे ॲटम इन गॅसियस फॉर्म अँड 1 ऑक्सिजन ॲटम इन गॅसियस फॉर्म. तर आपल्याला असं 1 ऑक्सिजन ॲटम लिहिता येत नाही, 1/2 O2 गॅस असं लिहिता येईल. 1/2 म्हणजे हा 1/2 आणि हा इथला 2 जर आपण केला तर हा 2 कॅन्सल होतो. ऑक्सिजनचा किती ॲटम मिळेल आपल्याला, 1 ॲटम. तर याला लिहिताना आपण ॲटॉमिक फॉर्ममध्ये लिहित नाही, तर याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहितो, मॉलिक्युलर फॉर्ममध्ये. हायड्रोजनला आपण ॲटॉमिक फॉर्ममध्ये लिहित नाही, ह्यालाही मॉलिक्युलर फॉर्ममध्ये लिहितात. पण आपण असंही 2H लिहू शकतो. पण इथं हाफ O2 लिहिताना O2 नुसता ऑक्सिजन न लिहिता आपण काय लिहिणार, याला हाफ O2 असं लिहिला, म्हणजे एक ऑक्सिजनचा ॲटम. म्हणजे H2Oला जर आपण एखाद्या सिम्पल केमिकल चेंजने
जर आपण त्याला ब्रेकडाऊन केलं तर त्याच्यापेक्षा सिंपल पदार्थांमध्ये आपण त्याला रूपांतरित करू शकतो. ही झाली केमिकल चेंज. बॉन्ड जर ब्रेक केले आपण तर त्याच्यापेक्षा साध्या पदार्थामध्ये त्याला रूपांतरित करू शकतो. म्हणजे H2 हा काय आहे, कंपाऊंड आहे, इट इज नॉट अ एलिमेंट. तर ही डेफिनेशन कशाची असेल, कंपाऊंडची. तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला जे डेफिनेशन दिलेले आहे त्याच्यात नॉट हा शब्द असेल तो कट करून टाका. कंपाऊंड्स आर द प्युअर सबस्टन्सेस विच कॅन बी ब्रोकन डाऊन इन टू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. म्हणजेच कंपाऊंडचं आपण 2 किंवा 2पेक्षा जास्त एलिमेंट्समध्ये आपण त्याचं रूपांतर करू शकतो आणि हे एलिमेंट्स कंपाऊंडमध्ये एका फिक्स प्रोपोर्शनमध्ये कंबाईन झालेले असतात. तुम्हाला आताच उदाहरण दिले वॉटरचं. त्याच्यानंतर आहे मिक्सचर्स. मिक्सचर्स कंटेन्स 2 or more substances in no fixed proportion and may be separated by physical methods. मिक्सचर्स म्हणजे काय असतात, 2 किंवा 2पेक्षा जास्त पदार्थांचं एका फिक्स प्रोपोर्शनमध्ये न घेतलेलं मिश्रण, त्याला म्हणतो आपण मिक्सचर. आणि मे बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड. कोणत्या फिजिकल मेथडने आपण ते 2 मिश्रण वेगळं करू शकतो. समजा आपण मिक्सचर घेतले, मीठ आणि साखर आपण एकत्र मिक्स केले, लक्षात, त्याला आपण काय म्हणणार, आता मिक्सचर म्हणणार. आपण त्याचं प्रोपोर्शन मोजून घेतलेलं नाही. समजा आपण अंदाजे एक साखर आणि मीठ मिक्स केलं तर त्याला काय म्हणणार आपण, दिस इज अ मिक्सचर ऑफ शुगर अँड सॉल्ट. आणि त्या दोघांना जर सेपरेट करायचं असेल तर कोणत्याही फिजिकल मेथडने आपण त्याला सेपरेट करू शकतो. मिक्सचरचं फर्दर डिवायडेशन कशामध्ये केलेलं आहे, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस मिक्सचर्समध्ये. सोल्युशन्स आर होमोजिनियस मिक्सचर्स. सोल्युशन्स म्हणजे काय, द्रावण ज्याला म्हणतो आपण. सोल्युशन्स हे सगळे कसे असतात, होमोजिनियस मिक्सचर्स असतात. बिकॉज द मॉलिक्युल्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट सोल्यूट अँड सॉल्वंट आर युनिफॉर्मली मिक्स्ड थ्रू आउट इट्स बल्क. सोल्युशन म्हणजे कसं तयार होते, एक सोल्यूट आणि एक सॉल्वंट जर आपण मिक्स केला, फॉर एक्झाम्पल सोल्यूट आपण साखर घेतली आणि सॉल्वंट काय घेतले, पाणी घेतले. जर आपण साखरेला पाण्यामध्ये मिक्स केलं तर काय तयार होते, सोल्युशन तयार होते, बरोबर आहे. त्याला म्हणतो आपण द्रावण. तर पुढच्या वर्षी आपल्याला सोल्युशन नावाचं चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आपण डेफिनेशन जर घ्यायची सोल्युशनची तर काय म्हणणार, सोल्यूट प्लस सॉल्वंट इट गिव्ज सोल्युशन. म्हणजे सोल्युशन्स हे होमोजिनियस मिक्सचर आहे हे सांगताना आपण काय करणार, सोल्यूट आणि सॉल्वंट. सोल्यूट म्हणजे इथं काय घेतली, समजा आपण शुगर घेतली आणि त्याला सॉल्वंट म्हणजे वॉटरमध्ये आपण डिझॉल्व केलं, म्हणजे विरघळलं. साखरेला पाण्यामध्ये विरघळलं आपण तर काय तयार होईल, साखरेचे द्रावण तयार होईल. मग आपल्याला सोल्युशनमध्ये समजा आपण क्लिअर सोल्युशन केले, त्याच्यामध्ये साखरेचे पार्टिकल्स किंवा कण आपल्याला दिसणार नाहीत, म्हणून सोल्युशन्स काय आहेत, दे आर द होमोजिनियस मिक्सचर्स. पण ह्या सोल्युशन्सचे परत टाईप्स आहेत, सॅच्युरेटेड सोल्युशन, अनसॅच्युरेटेड, सुपर सॅच्युरेटेड. तर ह्याच्यामध्ये ट्रू सोल्युशन ज्याला म्हणतो आपण, ट्रू सोल्युशन एक सोल्युशन आहे जे होमोजिनियस मिक्सचर असतात. आता हा डीप ह्याचं जर घ्यायचं आपल्याला सोल्युशनचा भाग तर आपल्याला पुढच्या वर्षी 12वीला हा चॅप्टर आहे त्यावेळेस आपण घेऊयात. फक्त एवढं लक्षात ठेवा, ट्रू सोल्युशन्स दे आर द होमोजिनियस मिक्सचर्स, लक्षात, जे की सोल्यूट हा कम्प्लिटली सॉल्वंटमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर तयार होणारे जे असतील त्यांना आपण ट्रू सोल्युशन्स म्हणतो. आणि ट्रू सोल्युशन्स काय असतात, होमोजिनियस मिक्सचर्स असतात. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला, सोल्युशन्स आर द होमोजिनियस मिक्सचर्स बिकॉज द मॉलिक्युल्स ऑफ कॉन्स्टिट्युएंट सोल्यूट अँड सॉल्वंट आर युनिफॉर्मली मिक्स्ड थ्रू आउट इट्स बल्क. सोल्यूट्स आणि सॉल्वंटचे मॉलिक्युल्स हे कम्प्लिटली एकमेकांमध्ये मिक्स होऊन जे तयार झालेलं सोल्युशन आहे त्याला म्हणतो आपण होमोजिनियस मिक्सचर. In heterogeneous mixture, the molecules of the constituents are not uniformly mixed throughout the bulk. हेट्रोजिनियस मिक्सचरमध्ये मात्र जे काय आपण सोल्यूट आणि सॉल्वंट एकमेकांमध्ये मिक्स करणार आहोत त्यांचे जे पार्टिकल्स आहेत किंवा त्यांचे मॉलिक्युल्स आहेत ते युनिफॉर्मली एकमेकांमध्ये मिक्स झालेले नसतात, त्यांना म्हणतो आपण हेट्रोजिनियस मिक्सचर्स. समजा आपण शुगर आपण विरघळत गेलो पाण्यामध्ये, पण एक लिमिट अशी येते की त्या पाण्याची साखरेला डिझॉल्व करून घेण्याची, विरघळून घेण्याची कॅपॅसिटी काय होते, संपते. लक्षात, आपण किती साखर ॲड करत गेलो परंतु त्याचीसुद्धा कॅपॅसिटी असते सॉल्वंटची त्या साखरेला डिझॉल्व करून घेण्याची. आणि आपण नंतर एक चिमूटभर जरी साखर टाकली किंवा थोडीशी जरी साखर त्या सॉल्वंटमध्ये टाकली तर ती साखर किंवा शुगर त्या सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होत नाही. मग ते पार्टिकल्स आपल्याला त्यामध्ये तसेच दिसतात अनडिझॉल्व्ड फॉर्ममध्ये, न विरघळलेल्या फॉर्ममध्ये. तर त्याला आपण होमोजिनियस म्हणूयात का, नाही, ते क्लिअर सोल्युशन होणार नाही, म्हणून त्याला म्हणतो आपण हेट्रोजिनियस मिक्सचर्स. म्हणजेच मॉलिक्युल्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स, कॉन्स्टिट्युएंट म्हणजे
ते सोल्युशन ज्या ज्या घटकांपासून बनलेले सोल्यूट आणि सॉल्वंट्सचं त्यांचे कन्स्टिट्युएंट जे आहेत ते मॉलिक्युल्स दे आर नॉट युनिफॉर्मली मिक्स्ड थ्रूआउट इन द बल्क, त्यांना म्हणतो आपण हेट्रोजिनियस मिक्सचर. आता ह्याच्यात एक्झाम्पल दिली तुम्हाला, सस्पेन्शन ऑफ ॲन इनसोल्युबल सॉलिड इन अ लिक्विड. आता सांगितले तुम्हाला इनसोल्युबल सॉलिड म्हणजे समजा आपण खूप जास्त शुगर घेतली आणि त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी ती साखर त्या वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाही, मग आपल्याला असं एक सस्पेन्शन मिळते. इनसोल्युबल म्हणजे दोघं एकमेकांमध्ये कम्प्लिटली डिझॉल्व झालेले नसतात, असं क्लिअर सोल्युशन आपल्याला मिळत नाही, त्यांना म्हणतो आपण हेट्रोजिनियस मिक्सचर्स. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो पॉईंटसुद्धा तुम्हाला सिलेबसमधनं बोर्डाच्या सिलेबसमधनं काढून टाकलेला आहे, पण तोसुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे ज्याला म्हणतो आपण स्टेट्स ऑफ मॅटर. मॅटरच्या स्टेट्स किती आहेत हे आपल्याला माहिती आहे, सॉलिड्स, लिक्विड्स आणि गॅसेस. तर याच्यामध्ये यू आर ऑल्सो अवेअर ऑफ मॅटर एक्झिस्ट इन 3 डिफरंट स्टेट्स नेमली गॅस, लिक्विड अँड सॉलिड. यू आर गोइंग टू लर्न अबाउट दीज स्टेट्स इन युनिट 3. आपल्याला जो युनिट 3 दिलेला आहे या चॅप्टर नंबर 10मध्ये, चॅप्टर 10 आहे तो आपल्याला नंतर घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आपण डिटेल घेऊयात सॉलिड, लिक्विड्स आणि गॅसेसबद्दल. आता इथे दिलेले सॉलिड्सची माहिती दिली बघा. कन्स्टिट्युएंट ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स म्हणजेच त्यांना म्हणतो आपण पार्टिकल्स. दे आर टाईटली हेल्ड इन अ परफेक्ट ऑर्डर अँड देअर फोर सॉलिड पजेसेस डेफिनाईट शेप अँड व्हॉल्यूम. सॉलिड्समध्ये ज्या कन्स्टिट्युएंट पार्टिकल्सपासून ते बनलेले आहेत ते टाईटली हेल्ड केलेले असतात बाय डिफरंट फोर्सेस आणि त्याच्यामुळे त्यांना एक प्रकारचा विशिष्ट असा आकार प्राप्त होतो, डेफिनाईट शेप त्यांना मिळतो आणि त्यांचं डेफिनाईट व्हॉल्यूम असते, अशांना म्हणतो आपण सॉलिड्स. आता सॉलिड्स पदार्थाची तुम्हाला उदाहरणं सांगायची काही गरज नाही, तुमच्यासमोर तुम्ही अभ्यास करताना जे पुस्तक घेतलेलं असेल पहा ते सॉलिडचं एक्झाम्पल असेल, लक्षात. आता याच्यामध्ये आपण बरेचसे उदाहरणं घेऊ शकतो सॉलिड्सचे. त्याच्यामध्ये आपण समजा H2Oचा सॉलिड फॉर्म घेतलं आहे, त्याला म्हणतो आपण आईस, बरोबर आहे. तोसुद्धा सॉलिड आहे, परंतु त्यालाच जर आपण हीट दिली किंवा त्याने सॉलिडने त्या आईसने जर हीट ॲब्झॉर्ब केली तर त्याचं रूपांतर कशात होते, लिक्विडमध्ये. आणि लिक्विडला परत आपण हीटिंग दिली तर त्याचं रूपांतर कशामध्ये होते, गॅसेसमध्ये. त्याच्यानंतर लिक्विड्स काय, लिक्विड्स कंटेन पार्टिकल्स क्लोज टू इच अदर अँड दे कॅन बी मूव अराउंड विदिन द लिक्विड. लिक्विड्स जे आहेत त्यांचे पार्टिकल्स हे एकमेकांच्या जवळ असतात आणि दे कॅन मूव अराउंड विदिन अ लिक्विड. आणि लिक्विडमध्ये ते काय होतात, कुठेही मूव होऊ शकतात टोटल त्या व्हॉल्यूममध्ये. व्हाईल इन गॅसेस द पार्टिकल्स आर फार अपार्ट ॲज कम्पेअर टू दोज इन लिक्विड्स अँड सॉलिड स्टेट्स. आता याची समजा तुम्हाला डायग्राम जर दाखवायची असेल तर डायग्राममध्ये आपण थोडक्यात घेऊया. तसे समजा हे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत सॉलिड्समधले, असे 5-5 पार्टिकल्स दाखवलेत मी तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये हे पार्टिकल्स कसे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत, कॉम्पॅक्टली अरेंज झालेले आहेत, म्हणून आपण याला काय म्हणणार, सॉलिड म्हणणार, बरोबर आहे. त्यांच्यातलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त आहे, त्याच्यामुळे हे पार्टिकल्स काय झालेत, एकमेकांच्या खूप जवळ आलेले आहेत. पण लिक्विड्समध्ये कसे राहणार आहेत, ते या पद्धतीने राहतील लिक्विड्समध्ये. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथं कसा असेल, त्यांच्यामधला कमी असेल, बरोबर आहे. ही झाली लिक्विड स्टेट. त्याच्यानंतर गॅसियस स्टेट जर दाखवायची आपल्याला, दे आर फार अपार्ट फ्रॉम इच अदर, या पद्धतीने. म्हणजे त्यांच्यातले इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कसे असतात, खूप कमी असतात, म्हणून ते एकमेकांच्या जवळ नसतात. आता हे जे 3 डायग्राम तुम्हाला दाखवल्यात याच्यावरून तुम्हाला कळलं पाहिजे की सॉलिड हा आहे लिक्विड आणि हा गॅसेसमधले कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. गॅसेसचे एक्झाम्पल घ्यायचे तर आपण ऑक्सिजन गॅस घेऊ शकतो, नायट्रोजन गॅस, कार्बन डायऑक्साईड गॅस, SO2 गॅस, SO3 गॅस. लिक्विडमध्ये आपण कोणत्याही लिक्विडचं एक्झाम्पल घेऊ शकतो, लक्षात. हे लिक्विड्सला काय असते, ते ज्या याच्यामध्ये टाकलं आपण, ज्या काही भांड्यामध्ये आपण टाकलं त्याचा व्हॉल्यूम प्राप्त होतं आहे, बरोबर आहे. त्यांना असा विशिष्ट असा आकार नसतो. सॉलिड्सला मात्र कसं आहे, कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे कॉम्पॅक्टली अरेंज झाल्यामुळं आपण त्याचं 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल, 4 डायमेन्शनल अशी त्याची आपण फिगर काढू शकतो. त्यांना एक विशिष्ट प्रकारचं काय असते, शेप असते. लिक्विड्सला तर तसा शेप नसतो आणि गॅसेसला सुद्धा नसतो. तर ह्या डिफरन्स आहे. याच्यामध्ये हा डिफरन्स का तयार होतो, कन्स्टिट्युएंट पार्टिकल्समध्ये जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो इथं सगळ्यात जास्त असतो, इथं थोडासा कमी असतो सॉलिडपेक्षा, आणि इथं
सर्वात कमी असतो. म्हणून हे मॉलिक्युल्स एकमेकांपासून जास्त दूर असतात, इथं थोडेसे दूर झालेले आहेत, इथं मात्र कॉम्पॅक्टली अरेंज होते. असा हा फरक आहे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमध्ये. त्याच्यानंतर ह्या ज्या 3 स्टेट्स ऑफ मॅटर्स आहेत बघा, हा पॉईंट दिला आहे तुम्हाला खाली. द 3 states of matter, they are interconvertible by changing the conditions of temperature and pressure. टेम्परेचर आणि प्रेशर कंडिशन जर आपण चेंज केली तर ह्या 3 states ऑफ मॅटर ज्या आहेत एकमेकांमध्ये आपण रूपांतरित करू शकतो. त्या कशा पद्धतीने करता येतील एक तुम्हाला इथं या ठिकाणी थोडक्यात या ठिकाणी एक डायग्राम दिलेली आहे पहा. सॉलिड याचं रूपांतर कशात होते, लिक्विड, आणि लिक्विडचं कशात होते, गॅसेसमध्ये. हा जो मी प्लस डेल्टा दाखवला आहे, प्लस डेल्टा, डेल्टा हा सिम्बॉल कशासाठी असतो, हीटसाठी. प्लस डेल्टा म्हणजे काय, हा सॉलिड काय करणार, हीट ॲब्झॉर्ब करणार म्हणजे त्याची हीट वाढणार, म्हणून इथं काय साईन दाखवले, प्लस डेल्टा. सॉलिडला जर आपण हीट दिली त्याचं रूपांतर कशात होते, लिक्विडमध्ये. लिक्विडला जर हीट दिली, लिक्विडने जर हीट ॲब्झॉर्ब केली त्याचं रूपांतर कशात होते, गॅसेसमध्ये. आणि रिव्हर्स प्रोसेस काय आहे, गॅसेसने जर त्यांच्यामधली हीट बाहेर टाकली, मायनस डेल्टा दाखवला आहे मी तर निगेटिव्ह साईन दाखवले. निगेटिव्ह साईन म्हणजे काय, हीट काय होणे त्याच्यातनं कमी होणे. गॅसेसमधनं हीट कमी झाली म्हणजे त्यांना कूल केलं थोडक्यात, त्यांचं रूपांतर कशात होते, लिक्विडमध्ये. आणि लिक्विड्समधनं हीट काढून टाकली म्हणजेच त्यांना कूल केलं, त्यांचं रूपांतर कशात होते, सॉलिड. तर याच्यात सिम्पल उदाहरण घेऊयात आपण. वॉटरच्या 3 फेजेस जे आहेत, आईस ज्याला म्हणतो आपण सॉलिड स्टेट, लिक्विड वॉटर ज्याला म्हणतो लिक्विड स्टेट, आणि वॉटर व्हेपर्स पाण्याच्या वाफा ज्याला म्हणतो आपण त्याची गॅसियस स्टेट. आपल्याला माहिती आहे आईसने जर आईस समजा आपण फ्रीजरमधनं बाहेर काढून ठेवला प्लेटमध्ये एक आईसचा तुकडा, तर थोड्या वेळानंतर एक 5-10 मिनटानंतर जर पाहिलं आपण त्याला तर त्याचं रूपांतर कशात होते, हळूहळू लिक्विड वॉटरमध्ये. तर हा काय करतो, आईस ॲटमॉस्फिअरमधली हीट काय करतो, ॲब्झॉर्ब करून घेतो, म्हणजे प्लस डेल्टा. त्याचं रूपांतर होईल लिक्विड वॉटरमध्ये. आपण पाणी तापत ठेवलं गॅसवर, खूप वेळ ठेवलं, 100 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत पाणी तापवलं की त्याच्यापासून काय तयार होतं, त्याचे वॉटर वेपर्स तयार होतात. त्या वॉटर वेपर्स म्हणजे कोणते स्टेट आहे, गॅसियस स्टेट. म्हणजे फॉरवर्ड जी रिॲक्शन आहे याच्यामध्ये आपण सॉलिडला लिक्विडमध्ये, लिक्विडला गॅसेसमध्ये चेंज करू शकतो बाय चेंजिंग द टेम्परेचर अँड प्रेशर. आणि गॅसेसला जर आपल्याला कूल केलं, गॅसला कूल केलं तर त्याच्यापासून लिक्विड वॉटर तयार होईल. लिक्विड वॉटरला आपण कूल केलं, आता लिक्विड वॉटर फ्रीजमध्ये ठेवताना आपण लिक्विड वॉटर ठेवतो त्याचं बर्फ होण्यासाठी, बरोबर आहे. तो लिक्विड वॉटर त्याला तो ठेवतो म्हणजे आपण काय करतो, त्याच्यातली हीट कमी करतो, मग त्याचं रूपांतर कशात होईल, सॉलिडमध्ये. म्हणून ह्या ज्या 3 स्टेट आहेत ह्या इंटरकन्व्हर्टिबल म्हणजे एकमेकांमध्ये आपण रूपांतरित करू शकतो बाय चेंजिंग द टेम्परेचर अँड प्रेशर कंडिशन्स. आईसचं रूपांतर लिक्विड वॉटरमध्ये, लिक्विडचं रूपांतर वॉटर वेपर्समध्ये. म्हणून इथं दिले 3 states ऑफ मॅटर्स, दे आर इंटरकन्व्हर्टिबल बाय चेंजिंग द कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर.